सगळ्यांना जय श्रीराम. सगळ्यांचं खरं तर धन्यवाद. कालपासून तुम्ही इतकं प्रेम दाखवलं. कोणाला रिप्लाय नाही देता आला आणि कोणाचं काही आभारही नाही मानता आलं, कारण का कालपासून जी सगळ्यांनी कुस्ती अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेली आहे. भरपूर म्हणजे कुस्तीची अशी अपेक्षा नव्हती अशी कुस्ती झाली, कारण का अनलिगली होल्ड झाला कुस्तीत. म्हणजे दुखापतीचा त्यांनी सगळं पूर्ण प्रयत्न केला. पूर्ण प्रयत्न म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेनेच बघितलेलं आणि त्यामुळं सिटी स्कॅन आणि MRI मुळे खूप वेळ लागला. कारण तर आणि जास्त दुखापत झालेली आहे, कारण का क्रॅक पण झालेला आहे आणि लिगामेंटला पण थोडं हे झालेलं आहे. कालची कुस्ती सगळ्यांनी बघितली आणि नंतर मला काय मीडियावर पण म्हणजे सगळे तिथं बाईटवाले होते, त्यांच्या संग बोलता पण नाही आलं, कारण का तिथनं दवाखान्यात गेलो, प्रोसेस झाली ती. आता मी पुण्यात पोहोचतोय आणि ते आता पुण्यात पोहोचल्यानंतर सगळं आता मी हे बघितलं, कारण का खूप चुकीची माहिती पसरवली गेलेली आहे. तिथं तसं काही झालंच नाही आणि झालंय ते त्यांनी लपून ठेवलेलं आहे, कारण का त्यांचे वास्तव असतील, गोविंद पवार असतील, काका पवार असतील, शरद पवार असतील, तिथं बसलेले जे समर्थक होते सगळे. आता बाईट पण मी व्हिडिओ पण तुम्हाला दाखवीन. सगळ्यांशी तिथं ते ऑडिओ क्लिपने पुढं हात चढव, काय कर, वर हात चढून त्याचा वर हात सोडू नको, वर अजून घे हात, हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेलं आहे. मी बोलायची मला गरज नाही आणि मी ते बोलून पण दाखवणार नाही, ते माझं काम पण नाहीये. सगळ्यांसमोर रिपोर्ट पण दाखवून भरपूर लागलेलं आहे. असं सगळ्यांचं प्रेम माझ्यावर राहू दे, सगळ्यांचं स्वप्न नक्कीच, कारण का पूर्ण करेन मी. कारण का सगळ्यात कमी वयाचा हिंद केसरीला फायनलला जाणं हे महाराष्ट्राचं सगळ्यात पहिल्यांदा मीच असेल आणि अशी कुस्ती झाली, त्यामुळे मला पण थोडस म्हणजे दुःख होतंय की असं नव्हतं व्हायला पाहिजे ना. आम्ही आधी पण माझी कुस्ती ह्या पैलवानासोबत झाली होती, त्यांनी पण माझ्यावर असेच प्रयत्न केलेले आहेत पहिल्यापासून. पण आता जे तुम्ही यावर्षीची महाराष्ट्र केसरीची फायनलची कुस्ती बघितली असं हर्षवर्धन सदगीर आणि ही, त्याच्यावर पण त्यांनी हे असं केलेलं आहे. आपण म्हणजे त्या आता बोलून दाखवायचं नसतं, सगळ्या दुनियेने बघितलेलं आहे. आणि काल पण माझ्यासोबत ते जी घटना घडली ही खरंच ह्या पैलवानाला चांगली वाटते, त्यांच्या वस्तादांना चांगली वाटत असेल तर त्यांचं ते चांगला आभार मानतो मी. कारण का हे असं दुखापत करून घेणं, विजयी करून घेणं ही बरोबर कुठलीच म्हणजे हे सगळ्या पैलवानांना मी कुठल्याही पैलवानाला विचारा कालची कुस्ती कशी झाली, सगळ्यांचं उत्तर येईल. माझं बोलायचं एवढं हे नाहीये खरं तर. मी आणि खरंच धन्यवाद सगळ्यांचं, कारण का कालपासून भरपूर तुम्ही प्रेम दाखवलं आणि सगळ्यांना रिप्लाय देईन. सगळ्यांचं कारण का धन्यवाद करतो. सगळ्यांचं स्वप्न नक्की एकदा पूर्ण करणार म्हणजे करणार. जय श्री.